नमस्कार. डिस्कवर इनबॉर्न टॅलेंट इन युअर चाइल्ड म्हणजेच ब्रेन टॉप DMIT. तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. कदाचित तुम्ही आजचं सेशन जो अटेंड करताय हा तुमच्यासाठी वैयक्तिक माहितीशीर असू शकतो, किंवा ह्या माहितीचा उपयोग तुम्ही तुमच्या घरातल्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी करू शकता, भावंडांसाठी करू शकता, मित्रमैत्रिणींसाठी करू शकता, आपल्या मुलाबाळांसाठी करू शकता. आज अतिशय महत्वाची माहिती आपण घेणार आहोत, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांच्या करिअरसाठी महत्वाचे डिसिजन्स घेऊ शकणार आहोत. सगळ्यात अगोदर मी माझी ओळख करून देतो. डॉक्टर विवेक रणावरे, लाईफ अँड बिझनेस कोच, कॉर्पोरेट हिप्नॉटिस्ट, DMIT एक्सपर्ट. DMIT जवळपास मी गेली 9 वर्ष, 2014 पासून आम्ही सुरुवात केली होती. 6-7 महिन्यामध्ये जवळपास 10 वर्ष पूर्ण होतील. MD इन कायरोप्रॅक्टिक, कायरो योगा एक्सपर्ट आणि नॅचरोपॅथीची प्रॅक्टिस सुरू आहे. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये महाराष्ट्र रत्न हा अवॉर्ड देखील मला ट्रेनिंग, कोचिंग, काउन्सिलिंगसाठी मिळालेला आहे. सो गेल्या जवळपास 20 वर्षाच्या ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टन्सीच्या अनुभवातून बऱ्याचशा गोष्टी मी सुद्धा शिकलोय. माझ्या जीवनाच्या प्रवासामध्ये सुद्धा शिकलेलो आहे. विविध मेंटर्सच्या माध्यमातून, ट्रेनर्सच्या माध्यमातून देखील मी बरंच काही शिकलेलो आहे. सो आज आपण एक संक्षिप्त माहिती घेणार आहोत की जर आपल्याला आपलं स्वतःचं करिअर किंवा आपल्या पुढच्या पिढीचं करिअर जर घडवायचं असेल तर कशाच्या आधारावरती आपण घडवणार आहोत. नॉर्मली हे बघितलं गेलं की आजपर्यंत ज्या वेळेला एखाद्या फॅमिलीमध्ये मुलांच्या करिअर संदर्भात डिसिजन घ्यायचा वेळ येते, त्यावेळेला पालक आपल्या अनुभवाचा वापर करतात, आपल्या ज्ञानाचा वापर करतात आणि मुलांमध्ये आपली अधुरी स्वप्न जी आहेत ती पाहायला सुरुवात करतात. आणि होतं काय माय डिअर फ्रेंड्स, की मग पालक लहानपणापासून मुलांमध्ये अशी काही गोष्टी टाकतात की जरा मला हे करता आलेलं नाहीये, तुला करायचंय. थोडंसं इमोशनल टच होतो, ज्याला आपण इमोशनल ब्लॅकमेलिंग सुद्धा म्हणू शकतो. आणि मुलं सुद्धा तो दृष्टिकोन घेतात की यस, पप्पाला हे करता आलेलं नाहीये किंवा आईची इच्छा अशी आहे, सो आपल्याला पण म्हणजे एक नैतिक जबाबदारी त्यांना अशी वाटते, भावनिक जबाबदारी वाटते. आणि ते बेसिकली आईवडिलांची स्वप्न जगायला सुरुवात करतात. कदाचित ते स्वतःला सुद्धा ओळखत नाहीत, पण आई वडील सांगतील त्या मार्गाने जायला सुरुवात करतात. होऊ शकतं काही मुलांच्या बाबतीमध्ये मित्रांच्या इन्फ्लुएन्समुळे असेल किंवा आपल्या आजूबाजूची काही परिस्थिती आहे त्याच्यामुळे मुलांवरती परिणाम होतो आणि ते कुठला तरी निर्णय घेतात. कशाच्या आधारावर घेतात? परिस्थितीच्या आधारावर घेतात. जनरली पालक आपण बघतो 10वी किंवा 12वीच्या मार्कांवरती, येस, मार्कांवरती निर्णय घेतात की आर्ट्सला जायचंय, सायन्सला जायचंय, कॉमर्सला जायचंय, डिप्लोमाला जायचंय. म्हणजे कसं तरी 10वी पर्यंत आला असेल आणि चांगले मार्क्स मिळाले 10वीला, तर चला इंजिनिअरिंग नको, डिप्लोमामधनं बाहेर काढूया म्हणजे किमान रोजगार उपलब्धी तरी होईल. इंजिनिअरिंग माहित नाही त्याला झेपेल नाही झेपेल. असे बरेचसे वेगवेगळे दृष्टिकोन असतात एका व्यक्तीचं करिअर डिसाईड करत असताना. आज आपण सायंटिफिक बेसिसवरती कसं करता येईल त्याच्यावरती दृष्टिक्षेप टाकणार आहोत. सो माय डिअर फ्रेंड्स, सुरू करण्या अगोदर एक छोटंसं उदाहरण मी देणार आहे, एक स्टोरी सांगणार आहे. आपल्या कात्रचं, मी पुण्यामध्ये असतो, जो कात्रचं प्राणी संग्रहालय तुम्ही पाहिलं असेल. या प्राणी संग्रहालयामध्ये विविध प्रकारचे प्राणी ठेवलेले आहेत, जनावरं ठेवलेले आहेत आपण म्हणूया. आणि ह्यामध्ये काही पिंजरे सुद्धा आहेत ज्यामध्ये काही प्राणी ठेवलं जातं, राईट. ऑफकोर्स सगळे पिंजऱ्यामध्येच असणार आहेत. आता इथे ना एक सांडणी आणि एक त्याचा बछडा असतो. ओके, सांडणी म्हणजे फिमेल कॅमल, सांडणी आणि बछडा असतो. त्या बछड्याचा जन्म तिथेच झालेला असतो, त्या कात्रच्या प्राणी संग्रहालयामध्ये. म्हणजे गर्भवती असताना त्या सांडणीला तिथे आणलं होतं. आता हळूहळू हे बाळ मोठं झालं. मोठं झाल्यानंतर त्यांनी इतर सगळे प्राणी पाहिले, जेवढे त्याच्या दृष्टीस बसले तेवढे प्राणी त्यांनी पाहिले. आणि येऊन तो आईला प्रश्न विचारतो की मी अस्वल बघितला, हरिण बघितलं, कासव बघितला, बरोबर आहे, किंवा वाघ बघितला, अशी वेगवेगळ्या प्रकारचे, हत्ती बघितला, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहिले. भले त्याने ते पिंजऱ्यात बघितले असतील, पण त्याने स्वतःची तुलना त्या प्राण्यांबरोबर केली. आणि पहिला प्रश्न विचारला की सगळ्या प्राण्यांची पाठ जी आहे पाठीमागे, राईट, ती पाठ सपाट आहे आणि आपल्याकडे असा उंचवटा का आहे? हा त्याचा पहिला प्रश्न होता. आईच्या चेहरा बघून लक्षात आलं, म्हणजे मुलाचा चेहरा बघून आईच्या लक्षात आलं त्या सांडणीच्या, की याला अजून काही प्रश्न विचारायचे. तिने म्हटले ओके, अजून काय असेल तर विचार तू. म्हणजे पहिला प्रश्न विचारला की आपली पाठ अशी उंचवट्या भागावरती का आहे, किंवा उंचवटा का आहे पाठीवरती. दुसरी गोष्ट, आपले पाय लांबलचक का आहेत? इतर कुठल्याही प्राण्यांकडे बघितलं, वाघ असेल, घोडा असेल, अस्वल असेल, हरिण असेल, वगैरे वगैरे, तर असे पाय नाहीयेत. मग आपले पाय असे का? दुसरी गोष्ट, त्यांनी पंजे बघितलेले असतात इतर प्राण्यांचे सुद्धा आणि आपले स्वतःचे, तर पंजे सपाट आहेत. आता आईला पण राहवलं नाही. आई म्हणते, बाळा आपण प्राणी कुठले? बाळालाही प्रश्न विचार, आपण प्राणी कुठले? तो म्हटलं इथलेच. आता तो इथेच म्हणण्याचं कारण काय होतं? कारण त्याचा जन्मच तिथला आहे.
आईच्या नंतर लक्षात येतं की आपण गर्भवती असताना इथे आलो होतो, म्हणून आपल्या बाळाला हे माहित नाही की आपण ऍक्च्युली कुठले आहेत. मग ती आई सांगते की बाळा आपण ऍक्च्युली वाळवंटातले आहोत. आता वाळवंट त्याला माहित नव्हतं, राजस्थान रेगिस्तान किंवा सहारा डेझर्ट त्याला माहिती नाहीये. मग आई काय भयानक परिस्थिती असते वाळवंटाची, ती थोडीशी कल्पना त्याला देते आणि सांगते बाळा वाळवंटामध्ये पाणी बघायला भेटत नाही, प्यायला कुठून भेटणार, म्हणून त्या परमेश्वराने आपल्यासाठी ही व्यवस्था केली आहे, जेणेकरून आपल्याला पाण्या वाचून मरावं लागू नये. करेक्ट, किंवा आपला जीव वाचावा मी म्हणेन, राईट. हो, म्हणजे वाघामध्ये ती गोष्ट नाही, घोड्यामध्ये नाहीये, गाढवामध्ये नाहीये, हत्तीमध्ये नाहीये. हत्तीचं एवढा मोठा ध्येय आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये ही गोष्ट नाहीये. सो वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये फक्त उंटामध्येच ती गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आपण वाळवंटातले प्राणी असल्यामुळे संपूर्ण वाळवंटामध्ये आपल्याला रेतीवरती चालायला लागतं. अशी आत्ता जिथे अशी कात्रजमध्ये जी जमीन आहे, ज्या पिंजऱ्यामध्ये राहत होते, त्या पिंजऱ्यामध्ये जशी जमीन आहे तिथे वाळवंटामध्ये तशी जमीन नाहीये, रेती आहे. सो जर समजा भुसभुशीत जमीन असेल आणि घोड्यासारखे पाय आपले असतील, तर ते भसाभसा रेतीमध्ये रोवतील आणि आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे तो हळू होईल आणि कदाचित निर्धारित वेळेमध्ये आपण जाऊ शकणार नाही, पोचू शकणार नाही जिथे पोचायचंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जास्त त्रास सहन करावा लागेल. तुम्ही कल्पना करा ना, बघा ज्या वेळेला विटा बनवण्याचं काम चालू असतं तेव्हा ती माती तोडली जाते किंवा कुंभाराकडून माती तोडली जाते, तेव्हा सहजशी तोडली जात असेल का हो? तो चिखल त्याला खाली खेचून घेत असेल, राईट, पायाला. तसंच ही सांडणी सुद्धा त्याच्या लेकराला हे समजावून सांगते की आपला त्रास होऊ नये किंवा आपला प्रवास सुस्कर व्हावा, म्हणून त्या परमेश्वराने आपल्याला ही दुसरी ऍडजस्टमेंट करून दिली की पायाचे जे पंजे आहेत ते सपाट आहेत. तिसरी गोष्ट, पाय लांब का आहेत? वाळवंटामध्ये जमिनीमध्ये धग असते, सूर्यप्रकाशामुळे जमीन तापलेली असते आणि त्याची धग शरीराला लागू नये म्हणून त्या परमेश्वराने काय केलं, आपले पाय उंच केले. माय गुडनेस, आतापर्यंत त्याला थोडंसं ऑडमॅन सारखं वाटत होतं, परंतु आता त्या सांडणीच्या बछड्याला कळतं की हे जे मदार दिलेली आहे पाठीमागे आपल्याला, ती परमेश्वराने आपल्या फायद्यासाठी दिली, ती फक्त आपल्यालाच दिलेली आहे. उंच पाय दिलेत ते आपल्या फायद्यासाठी दिलेत, सपाट पाय दिलेत ते सुद्धा, पंजे जे दिलेत ते आपल्यासाठी दिलेत. म्हणजे आतापर्यंत जी गोष्ट त्याला नको वाटत होती किंवा ऑडमॅन सारखी वाटत होती, इथून पुढे त्याला ती गोष्ट ऍडव्हान्टेज वाटायला लागली. माय डिअर फ्रेंड्स, आणि मग एक साधा प्रश्न त्या बाळाच्या डोक्यामध्ये येतो, वाय व्हॉट आर वी डुईंग हिअर? म्हणजेच काय, जर माझी मदार दिली मला वाळवंटासाठी, लांब पाय दिलेत वाळवंटासाठी, पंजा दिलाय वाळवंटासाठी, तर मग आपण इथे काय करतोय? आई म्हणते हम मजबूर है, आपली ती मजबुरी आहे, कारण त्यांना तिथे डांबून ठेवलं होतं. एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला, समजा हे ना ज्या पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे किंवा डांबून ठेवलेला आहे, त्या पिंजऱ्याचा दरवाजा जर समजा थोड्या कालावधीसाठी जर उघडा राहिला, तर हे प्राणी मंडळी पिंजऱ्याच्या आतमध्येच राहतील की बाहेर येतील? एक नैसर्गिक जो इंटेन्शन असतो त्यांच्या आतमध्ये, तो काय आहे? माय डिअर फ्रेंड्स, निश्चितच तुम्ही अगदी बरोबर म्हणताय, ही मंडळी त्या पिंजऱ्यातून बाहेर पडतील. यांना माहिती आहे की आपलं सगळं तिथे आयतं खायला प्यायला मिळत होतं, वेटरनरी फॅसिलिटी पण आयती होती, तरी सुद्धा ते तिथं बाहेर पडणार. त्यांच्या नैसर्गिक टॅलेंटच्या आधारे ते आपल्या उपजीविकेचं साधन शोधणार किंवा आपल्या पोटाची खळगी भरणार आहेत. उद्या पुढे गेल्यानंतर कदाचित आपल्या बाळाने आपल्याला असं विचारू नये की मला आर्ट्सला का जायला सांगितलं, मला IIT ला का जायला सांगितलं, मला मेडिकलला का जायला सांगितलं, किंवा मला इंजिनिअरिंगलाच का जायला सांगितलं. माय डिअर फ्रेंड्स, परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये जो टॅलेंट दिलेला आहे, त्या टॅलेंटच्या आधारे जर समजा करिअर डिसाईड केलं किंवा करिअरचा मार्ग दाखवला आपण, तर निश्चितच ती मंडळी म्हणजे मुलं आपली यशस्वी आणि आनंदी होतील. मी बऱ्याच वेळेला पालकांना काउन्सिलिंग मध्ये प्रश्न विचारतो की तुम्हाला मुलांना यशस्वी करायचंय की आनंदी करायचंय? आनंदी करायचंय. यश मिळालं, 5 लाखाचं पॅकेज आहे आणि तो व्यक्ती समाधानी नाहीये, आनंदी नाहीये, काय उपयोग आहे? राईट. सो यशस्वी आणि आनंदी निश्चितच तुम्हाला आपल्या मुलांना करावंसं वाटत असेल, आणि म्हणूनच स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया. माय डिअर फ्रेंड्स, हा फार गंभीर प्रश्न आहे की आपल्या मुलाने पुढे गेला विचारू नये की मला ह्या साईडला पुढे जायला का सांगितलं. उत्तरार्ध जीवनामध्ये तो समाधानी जर नसेल तर काही उपयोग नाहीये. रोजीरोटीचा बंदोबस्त परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीचा केलेला आहे, राईट. चला पुढे जाऊया. आपली सध्याची एज्युकेशन सिस्टीम कशी आहे बघा. एज्युकेशन सिस्टीमचा एक नमुना आपण बघूया इथे. मास्तर समोर बसलेले आहेत आणि विद्यार्थी देखील आहेत. कावळा आहे, माकड आहे, पेंगविन आहे, हत्ती आहे, की मासा बिसा सगळे गाढवापर्यंत आहेत. आता इथे एक परीक्षा घेतली जाते. मास्तर हात जोडून, सध्याची परिस्थिती अशी, मास्तर हात जोडतायत. फॉर फेअर सिलेक्शन एव्हरीबडी हॅज टू टेक द सेम एक्झाम.
1 2 3 प्लीज क्लाइंब द ट्री. मला सांगा ह्याच्यात सगळ्यात अगोदर झाडावर कोण चढेल? सगळ्यात अगोदर झाडावर कोण चढेल? परत एकदा विचार, सगळ्यात अगोदर झाडावर कोण चढेल तो विनर असणार आहे. कदाचित आता तुम्ही सगळे विद्यार्थी बघा, माकड आहे, पेंग्विन आहे, कावळा आहे, हत्ती आहे, मासा आहे, गाढव वगैरे आहेत. सगळ्यात झटपट सगळ्यात पहिला नंबर कोणाचा येईल? सगळ्यात लवकर कोण चढेल वरती? माय डिअर फ्रेंड्स, कदाचित काही मंडळींच्या डोक्यामध्ये कावळा उत्तर आला असेल, भर्रकीने पटकन उडून वरती जाईल. काही मंडळी माकड म्हणाले असतील. माय डिअर फ्रेंड्स, परीक्षा होती चढायची. मी म्हटलं 1 2 3 चढा. पटकन वरती कोण चढेल? तर निश्चितच माकडाला चढता येईल. जरी कावळा उडून पहिला गेला तरी तो नॉन क्वालिफाईड असेल, कारण उडण्याची परीक्षा नव्हती, यस चढण्याची परीक्षा होती. आता मला सांगा, ह्या दोघांची परीक्षा घेतली, ठीक आहे, वरती जाऊ तरी शकले. पेंग्विनची परीक्षा कशी घेणार? ही परीक्षा हत्तीची घेतली ती योग्य ठरेल का? गाढवाची घेतली ती योग्य ठरेल का? तो मासा तर जीव गेला तरी कदाचित तडफडून तडफडून वरती पोहोचू शकणार नाहीये. पण वर्गत आहे आपली एज्युकेशन सिस्टम सध्या अशी आहे. मी एज्युकेशन सिस्टमच्या खिलाफ बोलत नाहीये, पण आपल्याला पालक मंडळींना डोळे उघडे ठेवून निर्णय घेणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, एका वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत किंवा 25 विद्यार्थी आहेत, एक शिक्षक, सगळं वातावरण सारखं आहे, तरी प्रत्येक व्यक्ती वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळे मार्क का मिळवतो? कारण प्रत्येकाच्या आतमध्ये काहीतरी वेगळी गोष्ट लक्षात घ्या. आईन्स्टाईन काय म्हणतात? इफ यू जज अ फिश बाय इट्स एबिलिटी टू क्लाइंब अ ट्री, इट विल स्पेंड इट्स एंटायर लाईफ बिलिव्हिंग इट इज स्टुपिड. म्हणजे मासा नेहमी हा विचार करेल की यार, माझी परीक्षा जी घेतली जाते, मी चढू शकत नाही, मी चढू शकत नाही, मी चढू शकत नाही, म्हणजे आय एम स्टुपिड, मी मूर्ख आहे, मी योग्यतेचा नाहीये. आणि बऱ्याच वेळेला शालेय जीवनामध्ये बऱ्याच मुलांमध्ये न्यूनगंड होतो, कमीपणाची भावना निर्माण होते. माय डिअर फ्रेंड्स, आपल्याला फक्त मार्कांच्या आधारावरती करिअर करायचं नाही किंवा जीवन जगायचं नाहीये. त्याच्या आतमध्ये टॅलेंट कोणतं आहे ते बघायला पाहिजे. करेक्ट आहे? चलो पुढे जाऊया. आता लक्षात घ्या, जर समजा प्रत्येक व्यक्तीला विचारलं की तुम्हाला यशस्वी व्हायचंय का? प्रत्येक व्यक्ती म्हणते मला यशस्वी व्हायचंय. मग फार कमी लोक यशस्वी का होतात? आता इथे मी तुम्हाला काही फोटोग्राफ्स दाखवतोय. जसं इथे तुम्ही सगळे फोटोग्राफ्स तुमच्या ओळखीचेच आहेत, तुम्ही बघताय. ही सर्व मंडळी जीवनामध्ये यशस्वी झालेत की नाही झालेत? यस, तुम्ही म्हणा ऑफकोर्स ही सगळी मंडळी जीवनामध्ये यशस्वी झालेत. आता माझा दुसरा प्रश्न असा, ही सगळी मंडळी शिकलेली आहेत का? आता तुम्ही थोडंसं बारकाईने बघाल कोण याच्यात शिकलेलं नाहीये, काय आहे. चला मी तुम्हाला परत एकदा प्रश्न विचारतो, ह्यातली सगळी मंडळी शिकली किंवा ह्यातलं कमी शिकलेलं कोण आहे? ह्यातलं कमी शिकलेलं कोण आहे? बऱ्याच वेळा मी गेली 10 वर्ष, आता 6 महिने 9.5 वर्ष झाले सेशन सेमिनार्स मी ह्या विषयावरती कंडक्ट केलेत. बऱ्याच लोकांचा रोष असतो शाहरुख खान वरती किंवा यस त्यांचं लक्ष जातं सचिन तेंडुलकर 10वीची परीक्षा दिलेली नाहीये, तो शिकलेला नाहीये. माय डिअर फ्रेंड्स, शिक्षणाची आमची व्याख्या फार चुकीची आहे. शिक्षण आपण कशाला म्हणतो? जे फक्त कागदी किंवा पुस्तकी ज्ञान आहे त्याला आपण फक्त शिक्षण म्हणतो. तुम्ही सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवू शकता, बॅटिंग शिकवू शकता का? पण त्याचा अभ्यास तो पूर्ण झालेला आहे. अमिताभ बच्चनला ऍक्टिंग शिकवू शकतो का आपण? मुकेश अंबानीला आपण माय डिअर फ्रेंड्स बिझनेस शिकवू शकतो का? मदर टेरेसाला सेवाभाव शिकवू शकतो का? ह्यांचं अकॅडमिक करिअर ज्याला आपण म्हणतो, शाळा कॉलेजचं शिक्षण वेगळं वेगळं असू शकतं किंवा कदाचित कुणाचं नसेल देखील. जाकीर हुसेनला आपण तबला शिकवणार का? ह्यांचं शिक्षण पूर्ण झालंय, पण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण झालंय. ज्या व्यक्तीमध्ये जे टॅलेंट होतं ते त्यांनी जोपासलं माय डिअर फ्रेंड्स, आणि ते जीवनामध्ये यशस्वी झाले. हाच धागा आपल्याला पकडायचा आहे. आपण फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित राहतो. मी पुस्तकी ज्ञानाच्या खिलाफ नाहीये किंवा मी असं म्हणजे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, मेडिकल सेक्टर, अग्रिकल्चर करू नका असं मी म्हणत नाहीये. टॅलेंट ओळखून जर समजा आपण त्याच्या, जसं अब्दुल कलाम आहेत, राईट, हे ऑफकोर्स अकॅडमिक करिअर त्यांचं स्ट्रॉंग असल्यामुळेच ते पुढे जाऊ शकलेत. पण तीच गोष्ट जर समजा नरेंद्र मोदी साहेबांची बघितली, लता दीदींची जर बघितली, तर शिक्षणाचा उपयोग त्यांना अगदी अल्प झालेला आहे, पण त्यांच्या टॅलेंटला जे त्यांनी जोपासलेलं आहे त्याचा त्यांच्या जीवनामध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी फायदा झालेला आहे. आपल्या लेकरांच्या बाबतीमध्ये असं का होऊ नये? आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये असं का होऊ नये? आणि हे शोधलं तरच कळेल, राईट. माय डिअर फ्रेंड्स, पुढचा एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. ही सगळी पाठीमागे तुम्ही जी मंडळी बघितलेली किंवा तुमच्या परिचित पण जी मंडळी आहे, ही जीवनामध्ये यशस्वी झाली कशामुळे? ए ऑप्शन आहे तुम्हाला, तुम्हाला ए किंवा बी चॉईस करायचं आहे. त्यांच्या नशिबामध्ये म्हणजे लकमुळे, की त्यांच्या आतमध्ये असलेल्या इनबॉर्न क्वालिटी टॅलेंट आणि पोटेन्शियलमुळे. तुम्ही चॅटमध्ये सुद्धा रिप्लाय करू शकता ए किंवा बी, येस, किंवा तुम्ही मनामध्ये सुद्धा ठेवू शकता की माझं उत्तर ए आहे की बी आहे. आजपर्यंत मेजॉरिटी लोकांनी उत्तर बी दिलेलं आहे. काही मंडळी एच्या पक्षामधले असतात,
ती काय करतात, मुलांच्या 10वीच्या मार्कांवरती ठरवतात किंवा 12वीच्या मार्कांवरती ठरवतात, आणि मग तुका लागला तर लागला, देखते आगे जाके. एक साधा प्रश्न तर मी तुम्हाला विचारतोय, साधा प्रश्न विचारतोय, लक्षात घ्या. राईट, साध्या सुद्धा गोष्टीतूनच आज आपण इथे फार मोठा संदेश घेऊन जाणार आहोत. माय डिअर फ्रेंड्स, मला सांगा, सचिन तेंडुलकर बेस्ट क्रिकेटर आहे, येस ऑर नो? म्हणजे होता असं म्हणायला हरकत नाही, कारण तो आता खेळत नाहीये. सचिन तेंडुलकर बेस्ट क्रिकेट होता किंवा आहे? तुमचं काय मत असेल, येस ऑर नो? चॅट करू शकता तुम्ही. उत्तर तुमच्या डोक्यात आलेलं आहे मला माहिती आहे. येस ऑर नो, कारण गेली 8.5-9 वर्ष मी हा प्रश्न विचारतोय. माय डिअर फ्रेंड्स, नो, सचिन तेंडुलकर बेस्ट क्रिकेटर नाहीये. सचिन तेंडुलकर फिल्डिंग करतो पण बेस्ट फिल्डर नाहीये. बॉलिंग टाकत होता पण बेस्ट बॉलर नाहीये. विकेट किपिंग कदाचित करू शकला असता बढिया, कारण त्याच्या एवढे चेंडूंचा सामना कोणीच ह्या भूतलावर कोणी केलेला नाहीये. मॅचेस मध्ये ऑफकोर्स 24 वर्ष खेळलाय तो व्यक्ती, कोणीच खेळलेला नाहीये. पण तो बेस्ट विकेट किपर नाहीये. सचिन तेंडुलकर बॅटिंग करतो आणि तो बेस्ट बॅट्समन आहे. माय डिअर फ्रेंड्स, बेस्ट क्रिकेटर नाहीये. तुम्ही मुलाला ठरवता की यस इंजिनिअरिंग करायचे, IIT करायचे किंवा BIT करायचे, NIT करायचंय किंवा मेडिकल सेक्टरमध्ये पाठवायचंय, थोडंसं फाईन ट्यून करूया. क्रिकेटर बनवू नका मुलांना. म्हणजे काय, फक्त मेडिकलमध्ये टाकू नका, फक्त इंजिनिअरिंग साईडला टाकू नका. आपल्याकडे दुर्दैव आहे की कम्प्युटर सिलेक्शन करतो, मेरिटच्या आधारावरती कुठली साईड मिळणार आहे. समजा मला आर्किटेक्ट मध्ये जायचं होतं, पण माझा नंबर लागला सिव्हिल मध्ये, भले दोन एकाच सेक्टर मधले आहेत, पण माझी क्रिएटिव्हिटी दिसली असती आर्किटेक्ट मध्ये, पण मला नंबर लागला सिव्हिलला. किंवा हे सोडा, माझा मेकॅनिकललाच नंबर लागला तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं म्हणून पालक म्हणतात नको सोडूस जा. पण समजा त्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाऊन आर्किटेक्चर करता आलं असतं, पण पालक काय म्हणतात, अरे गव्हर्नमेंट कॉलेज कोणी सोडतं का? कशाच्या आधारावरती आम्ही हे सगळं ठरवतोय? माय डिअर फ्रेंड्स, टॅलेंट राहिलं बाजूला, आम्ही भोवताली परिस्थिती जी आहे, समोर जी गोष्ट आली त्याला घेऊन पुढे चाललोय, कितपत योग्य आहे? माय डिअर फ्रेंड्स, तुमच्या मुलाला इंजिनियर करू नका, म्हणजेच क्रिकेटर करू नका. बॅट्समन की बॉलर की विकेट किपिंग फील्ड काय करायचंय तुम्हाला, त्याचं तो स्पिनर करायचा आहे की फास्ट बॉलर करायचा आहे? माय डिअर फ्रेंड्स, हे फाईन ट्युनिंग आमच्या मुलांच्या बाबतीमध्ये कशाच्या आधारावर करणार? चला, तुम्ही उत्तर सुद्धा सांगितलं की इनबॉर्न टॅलेंट क्वालिटी पोटेन्शियलच्या आधारावरती. चला, इंजिनिअरिंगला नंबर लागला, मी म्हणतोय मेकॅनिकल लागला, आणि कदाचित टॅलेंट आहे आर्किटेक्टचं, मग काय करणार? गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं म्हणून घेणार की सोडणार? याच्यासाठीच आजचा सेशन अतिशय महत्वाचा आहे माय डिअर फ्रेंड्स. राईट, चला पुढे बघूया. थोडा कदाचित माइंड आपलं ओपन झालेलं आहे. राईट माय डिअर फ्रेंड्स, हा इनबाउंड टॅलेंट क्वालिटी पोटेन्शियल जर शोधायचा असेल तर एक साधी गोष्ट आपण समजून घेऊया. राईट, इनबाउंड टॅलेंट क्वालिटी पोटेन्शियल उपजत, इट्स अ गॉड्स गिफ्ट. हे उपजत आहे, हे काही ऍडेड नाहीये, म्हणजे आपण आत्मसात केलेलं नाहीये, जसं डाउनलोडेड नाहीये. हे इनबॉर्न आपला स्वतःचा ड्राईव्ह असतो. एव्हरी चाइल्ड इज युनिक अँड बॉर्न विथ ओन टॅलेंट क्वालिटी पोटेन्शियल. माय डिअर फ्रेंड्स, इट्स अ गॉड्स गिफ्ट ऑन दी अर्थ. परमेश्वराने, परमात्म्याने आपल्याला दिलेलं टॅलेंट हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. त्याचा जर वापर केला तर माय डिअर फ्रेंड्स, सक्सेस अँड हॅपीनेस 100% येणार आहे. पण कदाचित आज पालकांची अधुरी स्वप्न पूर्ण करण्याचं बर्डन मुलं घेतात, किंवा कदाचित पालक आपली इच्छा मुलांवर लादल्यामुळे सर्वात जास्त आत्महत्या 10वी आणि 12वीच्या रिझल्ट नंतर होतात माय डिअर फ्रेंड्स, यंगस्टर्स मुलांच्या. राईट, कशामुळे? प्रेशरमुळे. आणि कोण बळी घेतं यांचा? पालक मंडळी बळी घेतात माय डिअर. आणि समजा बळी अगदी त्यांनी सुसाईड नाही केलं तर आयुष्यभर, मतलब ज्याला आपण म्हणतो ना मरमर की जीत आहे वो. 3 इडियट्स हा सिनेमा तुम्ही बघितला असेल, शिक्षणाच्या आईचा घो हा सिनेमा तुम्ही बघितला असेल. मला वाटतं आपल्या मुलांसाठी परत एकदा तुम्ही शिक्षणाच्या आईचा घो, हा ऑफकोर्स सिनेमाचं नाव आहे, ह्यालाही 10 वर्ष झाली, 10-12 वर्ष होऊन गेली कदाचित या सिनेमाला. 3 इडियट्स खूप छान मूवी आहे, तुम्हालाही माहिती आहे. टॅलेंटच्या पाठीमागे मुलांना धावायला लावणं फार गरजेचं आहे. तर प्रश्न असा येतो की मुलांना आम्ही ओळखतोय का तरी? हॅलो, मुलांना आम्ही ओळखतोय का तरी? माय डिअर फ्रेंड्स, मुलांना जर तुम्ही प्रॉपर ओळखत असाल, त्यांचं टॅलेंट ओळखत असाल, तर मी असं म्हणेन की बहुत बढिया, आय सल्यूट. मेजॉरिटी ऑफ दी पालकांना नाही लक्षात येत माय डिअर फ्रेंड्स. वाय टेक अ रिस्क? तुक्का क्यों लगाय? वाय रिलाय ऑन दी लक? मला असं वाटतंय, कशाच्या आधारावर? अहो, ज्या फॅमिली डॉक्टरकडे तुम्ही 20 वर्ष जाता, तुम्हाला लहान, तुम्ही 10 वर्षाचे असल्यापासून तुम्ही आता 30 वर्षाच्या, 20 वर्ष तुम्ही त्या फॅमिली डॉक्टरकडे जाता, तुम्हाला काही झालं की तुम्ही त्यांच्याकडे गेलात, त्यांनी तपासलं, तुम्हाला औषधं दिली, आणि 5 दिवसांनी तुम्ही परत गेलात की काही फरक पडला नाही, परत औषधं बदलून तो व्यक्ती तुम्हाला देतो. परत तुम्ही जाता, 3 दिवसांनी परत येतं की मला काही फरक पडलेला नाहीये, मग तो टेस्ट लिहून देतो. तुम्ही असं, अरे 10 वर्षाचा मी होतो तेव्हापासून मी तुमच्याकडे येतोय, 20 वर्ष तुमच्याशिवाय मी दुसरीकडे कुठेही ट्रीटमेंट घेतली आहे, तुम्हाला माझं शरीर माहिती आहे, तुम्हाला मेडिकल सायन्स माहिती आहे, तुम्हाला 30 वर्षाचा अनुभव आहे स्वतः मेडिकल फील्डचा, मग तुम्ही मला टेस्ट करायला काय पाठवता?
एका लिमिटच्या पलीकडे जे डायग्नोसिस बाहेरून करता येत नाही ते आतून करणं गरजेचं आहे. आणि हेच पालकांच्या बाबतीमध्ये सांगतोय, लक्षात घ्या की तुम्ही कदाचित जे ओळखत असाल मुलांना हे योग्य सुद्धा असू शकतं. वाय टेक अ चान्स, उसमें एरर क्यों रखे. फास्ट बॉलर बनवायचं, तुम्ही स्पिनर करून टाकलं, त्याला कम्फर्टेबल नसेल, रणजीपर्यंत तरी जाईल का? हॅलो, क्रिकेट खेळणं हे उद्दिष्ट नाही, यशस्वी होणं हे पण उद्दिष्ट असायला पाहिजे ना. येस ऑर नो? क्रिकेटची फक्त उदाहरणं देतोय कारण आपल्या सगळ्यांनाच तो खेळ आवडतो, राईट? सो माय डिअर फ्रेंड्स, गॉडने जी गिफ्ट दिली आपल्याला, हे सर्वोत्कृष्ट जी गिफ्ट दिलंय ते शोधायचं कसं, टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल शोधायचं कसं? बघा, माझ्या जीवनामध्ये जर मी पाठीमागे जाऊन बघितलं तर मी डेअरी डिप्लोमा केला, कारण आमच्या घरी गायी होत्या, गुरं होते इथे शहरामध्ये, आणि लगाव निर्माण झाला. मला असं वाटलं डेअरी सेक्टरमध्ये मला काहीतरी करायचं. सो मी डेअरी टेक्नॉलॉजी केलं. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी डेअरी सेक्टरमध्ये खूप विविध ठिकाणी काम केलं. क्वालिटी आईस्क्रीम, वारणा डेअरी, देवाश्री फूड्स, विक्रम मिल्क प्रोडक्ट्स, बऱ्याच ऑर्गनायझेशन बरोबर काम केलं. ऍज अ प्लांट हेड मी राजीनामा देऊन बाहेर पडलो आणि मी मार्केटिंगमध्ये आलो. म्हणजे ऑफकोर्स मला खूप फील्ड चांगलं वाटलं, सक्सेस मिळायला लागला. मी रिझाईन केलं. मार्केटिंग करत करत मी ट्रेनिंग्समध्ये आलो. ट्रेनिंग करत करत मी ट्रेनर कधी झालो नाही. आज ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टन्सी माझं पॅशन आहे. माझ्या एज्युकेशनचा माझ्या सक्सेस बरोबर किंवा माझी जी उपजीविका आहे त्याच्याशी काही संबंध नाहीये माय डिअर फ्रेंड्स. कनेक्टिंग द डॉट्स. नशिबाने मला सेक्टर मिळालं तरी देर आहे, दुरुस्त आहे. पण समजा माझं जे इनबॉर्न टॅलेंट, क्वालिटी, समजा माझं वक्तृत्व कौशल्य, काउन्सिलिंगची कॅपॅसिटी, ट्रेनिंग देण्याची कॅपॅसिटी जर ही अगोदर समजली असती तर कदाचित मी याच्यापेक्षा वेगळं काहीतरी बनू शकलो असतो. माझ्या पालकांना माझी क्वालिटी कळली नाही की मी पब्लिक स्पीकिंग करू शकतो, किंवा मला, अरे मी कधी रेसिडेशन कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला नाही, बाबा स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही, मी कधी गॅदरिंग कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला नाही. माय डिअर फ्रेंड्स, माझे शाळकरी मित्र आहेत जे मी आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेलेले आहे. दे कैनॉट इमेजिन कि विवेक बोलता है का मतलब क्या है कि स्टेज पे से बोलता है. ज्या शाळेत जैन हायस्कूल पिंपरीमध्ये मी शिकलो, कधीही मी गॅदरिंगच्या माध्यमातून, कधीही मी सतरंजीची घडी सुद्धा घातलेली नाही. हाफ चड्डीमध्ये आयुष्यभर मी खाली बसून गॅदरिंग बघितलं, म्हणजे ऑफकोर्स 10वी पर्यंत. पण त्याच स्वामी विवेकानंद हॉलमध्ये 700 शिक्षकांचं मी ट्रेनिंग कंडक्ट केलं. हॅलो, सुदैवाने मला माझी लाईन सापडली, देर आहे दुरुस्त आहे सापडली. पण हे जर समजा लहानपणी माझ्या शिक्षकांना माझी क्वालिटी कळली असती, माझ्या पालकांना माझी क्वालिटी कळली असती, राईट, किती बढिया, किंवा मला माझी क्वालिटी कळली असती. आपण सचिन तेंडुलकरचं आता नाव घेतलं, सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र तुम्ही वाचलं तर त्याच्यात लक्षात येतं की सचिन तेंडुलकर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॉलर बनण्यासाठी आले होते माय डिअर फ्रेंड्स. बॅट्समन कसे झाले? कारण त्यांना हेरलं रमाकांत आचरेकर सरांनी. खुद्द त्याच्या पालकांना किंवा त्यांना सुद्धा माहित नव्हतं की कुठे करिअर करायचंय. क्रिकेट माहिती होतं पण बॉलर की बॅट्समन हा गोंधळ होता माय डिअर फ्रेंड्स. आणि आचरेकर सरांनी त्यांना सांगितलं आणि तो गॉड ऑफ क्रिकेट झाला. तुमच्या मुलांचा आचरेकर कोण आहे याचा विचार नको करायला? येस ऑर नो माय डिअर फ्रेंड्स? सो पॅरेंट, टीचर्स, फ्रेंड्स, जर हे सक्षम असते तर आतापर्यंत टॅलेंट शोधलं गेलं असतं. नसेल तर चला, हा सेशन तुमच्यासाठीच महत्वाचा आहे. डर्मोटोग्लिफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट ही एक अशी टेस्ट आहे जी इनबॉर्न टॅलेंट सर्च करून देते, आपल्याला इनबॉर्न टॅलेंट सर्च करून देते. बघा, जोपर्यंत टीबी डायग्नोसिस करण्याचं तंत्र माहित नव्हतं किंवा टेस्ट माहित नव्हती, तोपर्यंत लोक त्याच्या माध्यमातून मरत होते. म्हणजे टीबी झाला की मरायचे. ज्या वेळेला डायग्नोसिस व्हायला लागलं, त्याच्यावर उपचार होऊ शकला. माय डिअर फ्रेंड्स, आज जर समजा तुमच्या घरातला एखादी गृहस्थ म्हणजे एखादी एजेड व्यक्ती, राईट, वडीलधारी व्यक्ती ज्याला आपण म्हणतो, आजोबा पंजोबा जे कोणी असतील, ते त्यांना जर समजा टीबी झाला आणि ते म्हटले नाही नाही आमच्या वेळेला काही चेकिंग करत होते का? नव्हते चेकिंग करत, टेस्ट बीस करत नव्हते, मी ओके आहे. मरल बिचारा. हॅलो, आज जर सुविधा उपलब्ध असेल तर का टेस्ट करायची नाही? येस ऑर नो माय डिअर फ्रेंड्स? तसं डर्मोटोग्लिफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी ही आज उपलब्ध आहे, ही टेस्ट उपलब्ध आहे. वाय टेक अ रिस्क? बघ, ही टेस्ट केल्यानंतर सुद्धा निर्णय तुमचाच असणार आहे ना की काय करायचं काय नाही करायचं. पण ऍटलीस्ट उघड्या डोळ्याने तुम्ही निश्चित निर्णय घेऊ शकणार आहात. ब्रेन टॉप, व्हॉट इज टॉप इन युअर ब्रेन, ही शोधणारी टेस्ट आहे DMIT. सो वी से टॅप युअर जीनियस. माय डिअर फ्रेंड्स, DMITचा थोडक्यात इतिहास बघणार होता अगदी 2च मिनिटांमध्ये. डर्मोटोग्लिफिक्स वर्ड हा जो आलाय तो डॉक्टर हराल्ड कमिन्स यांनी 1926 मध्ये दिला, ज्या वेळेला त्यांनी स्किन पॅटर्नचा, स्किन पॅटर्न ज्याला आपण फिंगरप्रिंट्स म्हणतो, त्याचा स्टडी करायला सुरुवात केला. आता डर्म म्हणजे काय? स्किन पॅटर्न. आणि ग्लिफिक्स म्हणजे काय? एनालिसिस. म्हणजे स्किन पॅटर्नचं थोडक्यामध्ये थंब इम्प्रेशन्स किंवा फिंगरप्रिंट्स आहेत यांचं अनालिसिस करणं म्हणजेच डर्मेटोग्लिफिक्स. आपल्या टेस्टचं नाव काय? डर्मेटोग्लिफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. हे सर्व करेक्ट आहे. चला,
आणि याला पुढच्या टप्प्यामध्ये नेले कोणी आहे? डॉक्टर हॉवर्ड गार्डनर, प्रोफेसर हॉवर्ड गार्डनर, सॉरी. आता याने 21 PhD केलेला व्यक्ती आहे. लक्षात, किती? 21 वेळा डॉक्टरेट मिळवलेली आहे. ओके. सो हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत. आपल्या आजूबाजूचे कुठेतरी बिना अनुदानीचे शिक्षक नाहीये हा व्यक्ती. जगामधले टॉप 10 थिंकर्स, जे इन्फ्लुएन्सर थिंकर्स असतात जगामध्ये, त्याच्यातल्या ह्या 100 व्यक्तींमधला एक व्यक्ती आहे. लक्षात घ्या. आणि ह्यांनी जगाच्या समोर 8 मल्टिपल इंटेलिजन्स ही थेअरी मांडलेली आहे. आणि त्या थेअरीच्या आधारावरती ही टेस्ट आधारित आहे. लक्षात घ्या. ओके. चला, याच्यामध्ये खूप डिटेल जात नाही आपण. आता लक्षात घ्या, DMIT ऍप्टिट्यूड टेस्ट आहे का? नाही. ऍप्टिट्यूड टेस्ट नाहीये. सायकोमेट्रिक अनालिसिस आहे का? नाही. म्हणजे काउन्सिलरने प्रश्न विचारायचे आणि व्यक्तीने उत्तर द्यायची, प्रश्न विचारायचे, उत्तर द्यायचे, त्याच्यावरनं काउन्सिलर अनुमान लावणार की ह्याला कोणतं करिअर द्यायचं. नो माय डिअर फ्रेंड्स, ही सायकोमेट्रिक अनालिसिस नाहीये. ऍप्टिट्यूड टेस्ट नाहीये, जी नॉर्मली आपण 10वी-12वीच्या दरम्यान करतो. अजिबात नाहीये. ही त्याच्याही पुढे. बरं, रिलायबिलिटी आहे का? येस. 90% सक्सेस रेशो आहे. किती? 90% सक्सेस रेशो. माय डिअर फ्रेंड्स, 100% का नाही? कुछ चीजें तो ऊपर वाले के हाथ में होती है. करेक्ट है. सो 10% एरर आपण ठेवू शकतो, बट 90% यू कॅन डेफिनेटली हॅव गुड रिझल्ट. अॅक्युरेसी, येस. हा, आता याच्यामध्ये काय, फिंगरप्रिंट जर समजा तुम्ही जे घेतलेले आहेत ते जर व्यवस्थित दिले तर 100% रिलायबल रिझल्ट आहे आणि 90% सक्सेस रेशो आहे. 90% सक्सेस रेशो आहे. राईट. माय डिअर फ्रेंड्स, DMIT मध्ये तुम्हाला काय समजतं? IQ, EQ, AQ, CQ, VQ. आजपर्यंत आम्हाला 2च क्वेश्चन माहिती आहेत. इंटेलिजंट क्वेश्चन आणि इमोशनल क्वेश्चन. आणि तेही आम्ही फक्त माहिती करून घेतो, त्याचा वापर आम्ही करत नाही करिअरसाठी. ऑफकोर्स, हरकत नाही. पुढे जाऊया. ऍडव्हर्सिटी क्वेश्चन. IQ, EQ आपल्याला माहिती आहे. हे थोडेसे बाजूला ठेवतोय मी. नसतील माहिती तरी काय हरकत नाही, काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला समजतील. ऍडव्हर्सिटी क्वेश्चन म्हणजे आणीबाणीच्या स्थितीमध्ये ज्या वेळेला एखादी परिस्थिती, कठीण परिस्थिती समोर येते, तेव्हा एखादी व्यक्ती त्याचा सामना करणार की पळ काढणार आहे, हा तो क्वेश्चन आहे ऍडव्हर्सिटी क्वेश्चन. क्रिएटिव्ह क्वेश्चन, नवनिर्माण करण्याची क्षमता आहे का? मगाशी मी आर्किटेक्टचं एक्झाम्पल दिलं. एखाद्या व्यक्तीला इंजिनिअरिंग मध्ये खूप म्हणजे 12वीला खूप चांगले मार्क्स मिळाले आणि त्यांना आर्किटेक्टचं कॉलेज मिळालं, पण त्याच्यामध्ये CQ कमी आहे, म्हणजे क्रिएटिव्ह क्वेश्चनच नाहीये. आर्किटेक्टला घेऊन उपयोग काय जर ऍडमिशन मिळालं तर? माय डिअर फ्रेंड्स, अजिबात काही उपयोग नाहीये. सो हे क्वेश्चन बघणं फार गरजेचं आहे. विजनरी क्वेश्चन, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष पुढे बघण्याची त्या व्यक्तीची कॅपॅसिटी आहे का? असेल तर हरकत नाही, तो इंडिपेंडेंट निर्णय घेऊ शकतो. नसेल तर आपल्या बाळाला आपल्याला गाईड करावं लागणार आहे. उद्या त्याला लाईफ पार्टनर असा बघावं लागणार ज्याचा VQ जास्त आहे, म्हणजे तो आपल्या लाईफ पार्टनर म्हणजेच तुमच्या मुलाला किंवा मुलीला काय करेल? व्यवस्थित पुढे घेऊन जाईल. हे 5 क्वेश्चन्स तुम्हाला कळतात DMITच्या रिपोर्टमध्ये. 46 पानी रिपोर्ट असतो. वेगळे वेगळे जे मल्टिपल इंटेलिजन्स आहेत तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये, राईट. प्रत्येक व्यक्तीमध्ये. असं इथे कोणी नाहीये की ज्याच्यामध्ये इंटेलिजन्स नाहीये. म्युझिक स्मार्ट व्यक्ती असेल, बॉडी स्मार्ट व्यक्ती असेल, पीपल स्मार्ट असेल, वर्ड स्मार्ट असेल, लॉजिक स्मार्ट आहे, नेचर स्मार्ट आहे, सेल्फ स्मार्ट आहे, पिक्चर स्मार्ट आहे. काय आहे म्हणजे आपल्या व्यक्तीमध्ये एक्का बादशाह राणी, आपण पत्ते खेळतो, राईट. पत्ते खेळत असताना एक्का बादशाह राणी जर हुकमाचा तुमच्याकडे आला तर डाव आपला झालाच म्हणून समजा. माय डिअर फ्रेंड्स, सुदैवाने पत्त्यामध्ये प्रत्येकाला ते नाही मिळत. दुर्दैव म्हणून प्रत्येकाला एका बादशाह आणि हुकमाचा नाही मिळत, कारण 4 जेवढी काही खेळत असतील त्या प्रत्येकाला नाही मिळणार. पण ह्या जीवनाच्या पटावरती माय डिअर फ्रेंड्स, त्या परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला एका बादशाह आणि दिलाय हुकमाचा. कोणत्या स्वरूपामध्ये? या टॅलेंटच्या स्वरूपामध्ये. वर्बल, लॉजिकल, व्हिज्युअल, म्युझिकल, कायनेस्थेटिक, इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल किंवा नॅचरलिस्टिक, या 8 इंटेलिजन्स मध्ये कोणते ना कोणते 3 इंटेलिजन्स टॉपचे 3 असणार आहेत. आणि याच्याच आधारावरती तुम्हाला करिअर डिसाईड करायचं असतं माय डिअर फ्रेंड्स. 3 टॉप इंटेलिजन्स जे आहेत त्याच्या आधारावर तुम्हाला करिअर डिसाईड करायचं असतं. बाय चान्स बोलत असताना बरोबर 40 मिनिटांमध्ये ही झूम मीटिंग कट होईल. जर समजा आपलं बोलणं किंवा तुमचे डाऊट्स असे काही बाकी असतील तर आपण परत रिकनेक्ट करणार आहोत. ओके. थँक्यू सो मच फॉर अंडरस्टँडिंग. नो माय डिअर फ्रेंड्स, ह्या टॉप 3 इंटेलिजन्सच्या आधारे कुठलेही आपण अंदाज बांधणार नाहीये. तुम्हाला टॉप क्लिअर 3 इंटेलिजन्स कळणार आहेत. एका बादशाह आणि तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या लेकराच्या जीवनामध्ये काय आहे आणि त्याच्याच आधारावरती करिअरचं सिलेक्शन केलं जाईल. अजून काय समजतं तुम्हाला? बघा, आपण याच्या अगोदर काय बघितलं? आपल्याला IQ, EQ, AQ, CQ, VQ 5 क्वेश्चन्स कळतात, 8 इंटेलिजन्स कळतात. त्यातले टॉपचे 3 कुठले, त्याच्यावरती काम काय करायचे ते रिपोर्टमध्ये कळतं, राईट. कोणती कमतरता असेल तर ती बाहेर कशी काढायची, जर समजा स्ट्रेंथ आहे ती अधिक बळकट कशी करायची, संधी कोणत्या क्षेत्रामध्ये आहे आणि धोका काय आहे तुम्हाला हे देखील कळतं, ज्याला आम्ही स्वॉट अनालिसिस म्हणतो. करेक्ट आहे. नाव अजून काय कळतं? लर्निंग स्टाईल कळते. लर्निंग स्टाईल, ऑडिटरी, व्हिज्युअल, कायनेस्थेटिक. व्हिज्युअल म्हणजे नेत्रांच्या माध्यमातून आकलन करणे.
ऑडिटरी म्हणजे श्रवणाच्या माध्यमातून आकलन करणे, कायनेस्थेटिक म्हणजे डेमोच्या माध्यमातून आकलन करणे. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मुलाचा ABC कुठला आहे, म्हणजेच व्हिज्युअल अगोदर आहे की कायनेस्थेटिक अगोदर आहे की ऑडिटरी अगोदर आहे. याप्रमाणे लर्निंग स्टाईल बदलते किंवा अभ्यासाची पद्धत बदलायची असते. दुर्दैव काय माहिती का, आज आपल्या लेकरांच्या, ऑफकोर्स आपल्या मुलाबाळांच्या किंवा आपल्या शाळेमध्ये हे शिक्षकांना सुद्धा कळत नाहीये. कारण त्यांना जो पोर्शन ठरवून दिले तेवढं शिकवायचा विषय क्लिअर आहे. माय डिअर फ्रेंड्स, 25 मुलांचं भवितव्य कसं घडवणार हो? 40 मुलं एका वर्गामध्ये, 60 मुलं एका वर्गामध्ये, कसं काय ते आकार देतील प्रत्येक व्यक्तीला? कसं पर्सनल अटेन्शन देतील? इथे आपल्या घरात 2 मुलं असतात किंवा 1 मुलगा असतो, 3 मुलं असतात, त्यांचं आपल्याला जमत नाही ना, आपण ती जबाबदारी शिक्षकाने ढकलून मोकळं होतो. नाही ढकलायची. पालक जबाबदारी झटकतात. येस, मी 9.5 वर्षाचा अनुभव सांगतोय. पालक चांगली शाळा बघतात, चांगली फीस भरतात आणि विद्यार्थ्यांवरती किंवा शिक्षकांवरती सोडून देतात. शिक्षक म्हणतात हा जास्त वेळ घरी असतो. पालक म्हणतात आम्ही शाळेत कशाला पाठवतो. इट्स अ गंमत आहे. येस सर ना. माय डिअर फ्रेंड्स, आपल्याला थोडासा पुढाकार घ्यावा लागेल आपल्या मुलांसाठी. त्यांची लर्निंग स्टाईल काय आहे, जेणेकरून त्यांचं स्मार्ट लर्निंग होईल. माय डिअर फ्रेंड्स, राईट. आणि आयुष्यभर आपल्याला अभ्यासावं लागतं, राईट. आयुष्यभर आपल्याला अभ्यास करावा लागतो. हे आयुष्यभर आपला रिपोर्ट कामाला येतो. डीएमआयटीचे फायदे काय बेसिकली मुलांसाठी? वेळ वाचवतं, पैसा वाचवतं, तुमची मेहनत वाचवतं. लक्षात घ्या. स्विमिंगला जा, कॅरमला जा, बॅडमिंटन खेळायला जा, योगा करायला जा, राईट. अजून कुठल्या तरी छंद वर्गाला जा. पैसे आहेत तर आपण सगळ्या ठिकाणी त्याला पाठवतो. आणि जर नाही पैसे तर दुःख असतं की कुठेच पाठवू शकत नाही. असं नसतं. ऍक्च्युली छंद कोणता जोपासायचा, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कोणत्या आपल्या मुलांसाठी आहेत, त्या ह्या रिपोर्टमध्ये तुम्हाला कळणार आहेत. पालक आणि मुलांमध्ये रिलेशनशिप चांगलं राहणार आहे, कारण तुम्हाला पर्सनॅलिटी कळणार आहे, तो व्यक्ती कसा आहे. आज एक साधी गोष्ट आहे, आपण ज्या वेळेला मोबाईल विकत घेतो त्याचं जर मॅन्युअल नसेल, राईट, तर त्याला पूर्ण क्षमतेने नाही आपण वापरू शकत. फोन जायला यायला, फेसबुक, व्हॉट्सअप, अमका टमका थोडंसं वापरू, इन डेप्थ आपल्याला नाही वापरता येणार जर त्याचं मॅन्युअल असेल तर. कुठली नवीन गोष्ट जर मार्केटमध्ये आली आहे तर त्याचं मॅन्युअल आवश्यक असतं. आपल्या मुलांचं मॅन्युअल आहे का? नाहीये. डीएमआय टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला 46 पानी रिपोर्ट मिळणार आहे, जे तुम्हाला मॅन्युअलचं काम करून देणार आहे, राईट. मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो. त्यांच्या टॅलेंटवर जर तुम्ही काम करायला चालू केलं, आपली आपच तो बेस्ट परफॉर्म करायला लागतो आणि कॉन्फिडन्स वाढवतो, राईट. स्ट्रेस फ्री एज्युकेशन, येस माय डिअर फ्रेंड्स. आणि तणावमुक्त बालपण एका व्यक्तीचं किंवा आपल्या मुलांचं जाऊ शकतं. आणखीन बेनिफिट काय? बेसिकली लर्निंग स्टाईल इंडिपेंडेंट आपण त्याच्यासाठी क्रिएट करू शकतो. शिक्षकाला जाऊन सांगू शकतो. त्यांचा लर्निंग स्पीड आपल्याला याच्यामध्ये कळतो. माय डिअर फ्रेंड्स, स्लो लर्नर आहे, मीडियम लर्नर आहे की फास्ट लर्नर आहे. अगदी 2 भावंड सुद्धा एकसारखे नसतात. 2 भावंड सोडा, 2 जुळी भावंड सुद्धा एकसारखे नसतात, कारण त्या दोघांचे फिंगरप्रिंट्स वेगळे असतात. तुमच्या 10 बोटांचे ठसे घेतले जातात, म्हणजे मुलांचे ठसे घेतले जातात. ऑफकोर्स मोठ्यांचे सुद्धा घेऊ शकतो आपण. आणि ह्या 10 बोटांच्या ठशांवरती मेंदूचा वेध घेतला जातो. येस, मेंदू म्हणजे पुस्तक आहे आणि हे 10 बोटांचे ठसे म्हणजे अनुक्रमणिका आहे. अनुक्रमणिकेचा अभ्यास करून काय केलं जातं? मेंदूचा वेध घेतला जातो की टॅलेंट नक्की काय आहे. करेक्ट. सो इनबॉर्न टॅलेंट काय आहे, स्ट्रेंथ काय, विकनेस काय आहे, आपल्या मुलांसाठी लर्निंग प्रोग्राम कसा असला पाहिजे, हे देखील याच्यामध्ये समजतं. आणि एज्युकेशन साईड ज्याला आपण म्हणतो, साईड कुठली सिलेक्ट करायची? डिप्लोमाला जायचं, नाही जायचं, मेडिकलला जायचं, इंजिनिअरिंगला जायचं, एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला जायचं, कशामध्ये मुलांना पाठवायचं? ऍग्रिकल्चरला जाऊ देत का, टीचर बनवू देत का, कशावर ठरवणार आपण या रिपोर्टच्या माध्यमातून ठरवू शकणार. माय डिअर फ्रेंड्स, कुणासाठी हा रिपोर्ट असतो? अगदी 3 वर्ष वयापासून पुढच्या कुठल्याही व्यक्तीसाठी, म्हणजेच बालवयामध्ये असेल, टीनेज मध्ये असेल, ऍडल्ट्स मध्ये असेल, नोकरी किंवा धंद्या सिलेक्शन साठी सुद्धा तुम्ही या रिपोर्टचा वापर करू शकता. माय डिअर फ्रेंड्स, राईट. ह्याची प्रोसिजर कशी असते, नक्की आपल्याला काय करावं लागतं, हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आणि मला असं वाटतं अजून पुढे मला 10 मिनिटं लागणार आहेत तुमच्याशी बोलायला, आणि म्हणूनच आपण रिकनेक्ट करतोय ही मीटिंग, राईट. आपण रिकनेक्ट करणार आहोत. ह्याची कॉस्ट काय आहे, ह्याची प्रोसिजर कशी असते, आणि याचा तुम्हाला कसा फायदा घेता येईल, तुम्ही राहताय त्या ठिकाणी कसा फायदा घेता येईल, हे देखील आपण बोलणार आहोत, राईट. लगेच रिकनेक्ट करूया. थँक्यू सो मच फॉर द अंडरस्टँडिंग.